सगळ्यांना आठवण येत असे आमचा बाप गेला. बाप तो बाप असतो बाबांना. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना तेव्हापासून एक एक रुपयाला बाजूला काढतो तो बाप असतो. मला माझ्या तायडीचं लग्न थाटात करायचं, मला माझ्या दीदीचं लग्न थाटात करायचं. आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी जिसतो ना तो बाप असतो, तो बाप असतो. एकदा बाप निघून गेल्यावर आमदाराने खासदाराने तुमच्या पाठीवर थाप मारू, पण बापाच्या शाबासकीत जे सुख आहे ना ते आमदार खासदाराच्या शाबासकीत सुद्धा नाही. कारण बाप तो बाप असतो, बाप तो बाप असतो. जोपर्यंत बाप जिवंत आहे ना तोपर्यंत घराला शोभा आहे. एकदा बाप निघून गेल्यावर किती मोठा फोटो लावला अख्ख्या घराचं वजन निघून जातं. कारण बाप तो बाप असतो. अरे बाप जिवंत असला ना बसून असू द्या, कोण्या बापाची नजर आपल्या घराकडे वाईट नाही लागत. कारण त्या घरचा बाप जिवंत असतो, त्या घरचा बाप जिवंत असतो. बाप निघून गेल्यावर घर कोलमडतं, बाबा घर कोलमडतं. बाप तो बाप असतो. बाबांनो जिवंत असला ना पोराच्या चेहऱ्यावर नाराजी दिसू द्या किंवा अश्रू दिसू द्या, संकट आल्यावर पळून जातात ती जगात माणसं असतात. संकट आल्यावर तुमचा बाप जिवंत असल्यावर आवडून जवळ येतो. डोळे पुस, रडतोयस काय? आणखी तुझा बाप जिवंत आहे, रडायचं नाही. तुझा बाप जिवंत आहे. हे वाक्य पुन्हा बाप केल्यावर एवढ्या हक्काने पुन्हा कोण नाही बोलत. बाबा बाप तो बाप असतो. बाप म्हणजे काय असतं? बाप म्हणजे जगण्याचं मान, बाप म्हणजे पाठीवरची थाप. रागवला तरी त्याची माया आमा, तो म्हणजे बाप. कधी रागवतो दमखवतो म्हणजे तो वाईट असं नाही बाबांनो. बाप असतो जरा जरा नारळावाणी, बाहेरून टणोक, आत मात्र गोड पाणी, आत मात्र गोड पाणी. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी, बाप म्हणजे संकटातून पार करणारी होडी. त्याच्या चिकट वागण्यातही आयुष्यभराची गोडी. तो म्हणजे बाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्धता, बाप म्हणजे जगणं आपोआप. आयुष्याच्या समुद्रात किती संकट येऊ द्या, किती संघर्ष येऊ द्या, संकट येऊ द्या, बाप जिवंत असल्यावर दीपस्तंभाची झाड, तो म्हणजे बाप, तो म्हणजे बाप. बाप तो बाप असतो. बाप निघून गेला ना किती मोठा कुणी असू द्या, कोणत्या कंपनीत असू द्या, कुणी अधिकारी असू द्या, खरंच आधार निघून जातो. ही अर्ध्या मिनिटाची कथा सांगतो लगेच थांबतो. खूप मोठा जनसमुदाय आला. गरीब कुटुंब होतं. गरीब कुटुंबात दोघं नवरा बायको राहत होते. पोरगं नाहीये. एक मुलगा झाला, तो उशिरा झाला. पण मुलगा जन्माला आला, 2 वर्षांनी पोराची आई वारली. बापाने ठरवलं मला पोरासाठी जगायचंय. राब 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 रोज बाप राबायचा. पोरा अभ्यास कर बाळा, माझ्यावर जो वेळ आली, माझ्यावर संकट आल्यात, संघर्ष आला, तो तुझ्या वाट्याला नको यायला. पोरगा शिकत होता, बापाच्या कष्टाची जाणीव होती. पोरगा एक दिवस कलेक्टर झाला. कलेक्टर, एका जिल्ह्याचा मालक. बापाला आनंद झाला, माझ्या कष्टाचं चीज झालं, माझ्या कष्टाचं चीज झालं. बाप गावाकडे राहायचा. कलेक्टर साहेब म्हणायचे या शहरात पण जुनी माणसं, मला गावालाच बरं वाटतंय, गावालाच राहत होता. 3 वर्षांनी माझं पोरग एकदा कलेक्टरच्या खुर्चीवर बसलेलं पाहतो, कधी बी मरायला मोकळा म्हणून बाप शहराच्या ठिकाणी आला आणि मुलाला कलेक्टरच्या खुर्चीवर बसलेलं पाहिलं. अरे माझं पोरग हे, आई वारली आणि कष्टातून मी त्याला सांभाळलं, आज एका जिल्ह्याचं मालक झालं. आनंद वाटला, गप्पा गोष्टी मारल्या. जाताना बापाने मुलाला खुर्चीवर बसायला लावलं आणि कडेला बापू भरायला, हो कलेक्टर साहेब, कलेक्टर झाला तुम्ही, आता कधी बी मरायला मोकळा. जाता जाता एक प्रश्न विचारा ना बाबा, सांगा ना कलेक्टर साहेबा, जगातला सगळ्यात मोठा कोणी, भाग्यवान कोणी? कलेक्टर साहेब खुर्चीवर बसलेले, आपल्या छातीवर हात ठेवला.
बाबा जगातला सगळ्यात मोठा मी आहे, भाग्यवान मी आहे. बापाला वाईट वाटलं, एवढं कष्ट केलं पोरग म्हणतंय मी मोठा आहे, मी भाग्यवान आहे. हो कलेक्टर साहेब परत एकदा विचारतो, सांगा ना या जगातला सगळ्यात मोठा कोण आहे? परत कलेक्टर साहेब खुर्चीवर बसून बाबा मी मोठा आहे, मी भाग्यवान आहे. बापाला वाईट वाटलं, पोराला गर्व झाला काय जो. बाप जायला निघाला, परत दरवाजापर्यंत आला. ओ कलेक्टर साहेबा जिल्ह्याचा मालक झाला, तुमचं चांगलं व्हावं म्हणून परत विचारतो, सांगा ना जगातला सगळ्यात मोठा कोणी, भाग्यवान कोणी? आता मात्र कलेक्टर साहेब हुशार होते. अरे जिल्ह्याचं मालक उभे झाले नव्हते, उभे राहिले, दाय मोकळून रडत आपल्या बापाकडे हात करून म्हणताय, बाबा जगातले सगळ्यात मोठे तुम्ही आहात आणि भाग्यवानही तुम्ही आहात. बाप म्हणला तू खोटं बोलतोय. आता याच्यापूर्वी दोनदा मी तुला विचारलं, सांग जगातला सगळ्यात मोठा कोणी, भाग्यवान कोणी? खुर्चीवर बसून तू म्हणलास मी मोठा आहे, मी भाग्यवान आहे. आणि आता तिसऱ्यांदा विचारलं तर जाताना म्हणतोयस का मी तुम्ही मोठे, तुम्ही भाग्यवान आहे? असे दोन दोन उत्तर का देतोय? कलेक्टर साहेबांनी दिलेलं उत्तर आज घरी घेऊन जा. वैकुंठवासी राजेंद्र निगडे यांच्या पुण्यस्मरणात मग कळल बापाच्या अस्तित्वाची जाणव. कलेक्टर साहेब म्हणतायत खरंय बाबा, सुरुवातीला दोनदा मी म्हणालो मी मोठा आहे, मी भाग्यवान आहे. का म्हणालो बाबा आठवलं का? हे विचारत असताना तुम्ही माझ्या कडेला उभा होता बाबा, आणि तुमचा उजवा हात माझ्या पाठीवर होता. मी खुर्चीवर बसलो होतो, माझ्या बापाचा हात माझ्या पाठीवर होता. अरे त्याच्या पाठीवर बापाचा हात आहे, त्याच्या इतका मोठाही कुणी नाही आणि भाग्यवानही कुणी नाही. म्हणून बाबा सुरुवातीला दोनदा बोललो ना मी मोठा आहे, मी भाग्यवान आहे, कारण माझ्या बापाचा हात माझ्या पाठीवर होता. तिसऱ्या वेळेला बाबा तुम्ही निघून गेला, बापाचा हात पाठीवरून गेला. ज्याच्या पाठीवरून बाबाचा हात गेलाय त्याचा आधार जातो बाबा. मुलांना मोठी करणारे मायबाप असतात.